नमस्कार मित्रांनो, मी सार्थक आणि माझे सर्व मित्रमंडळी आणि आम्ही एक महादेवाच्या मंदिरामध्ये जात आहे आणि सकाळचे वाजलेले आहे 8:30 आणि सध्या आम्ही पेट्रोल भरलेलं आहे. पेट्रोल पंप आहे इथून. अरे हा गाईज, जसं की तुम्ही बघू शकता, हा जो रोड आहे पोटे कॉलेजच्या रोडद्वारे आपण जात आहे चांदूर बाजारला. गाईज, जसं की जेव्हा आपण ह्या रोडनी असं येतो चांदूर बाजारच्या रोडवरून आणि त्या इथून आल्यानंतर आम्हाला ह्या इथून आतमध्ये जावं लागतं. आणि चला तुम्ही सोबतच तुम्हाला दाखवतो समोर. पिंपळाचं झाड सुद्धा आहे. आता हा गाईज, आम्ही इथे पोचलेलो आहे. सगळ्या मित्रमंडळी सगळे आमची इथे पोचलेलं आहे आणि मंदिराचं द्वार आम्हाला दिसत नाही आहे, तरी आम्ही तेही गुगल मॅपवर सर्च करत आहे. अरुणेश्वर आणि ह्या मंदिराचं नाव आहे अरुणेश्वर धाम पूर्ण घाट निंबोरा पिंपरी, हे असं नाव मी तुम्हाला पोस्टर दाखवतो. नमस्कार काका, मंदिर कुठे आहे आपलं? आंघोळ करून दाखव. इथून आंघोळ करून जायचं. पेटानी लावला आम्ही. बघा गाईज, जसं की त्यांनी जसं म्हटलेलं आहे, इथे खाली पहिले आंघोळ करायची, त्याच्यानंतर मंदिरात आतमध्ये जायचं. आपण आंघोळ कुठं करायला लागतं त्याचं काका? तुमचे जोडे चपला तिथे किती ठेवायचे? आता कुठं वाटखेळात आहे का मग? तुला बरं आहे का? तो ते जसं की इथे आपल्याला आंघोळ करावं लागते याच्या मागे, आणि जे पण आपले कपडे वगैरे सर्व इथं काढून ठेवावं लागते. कपडे तर नाही आणले. कपडे गाडी काढावं लागते रे बाई, सुकून जाते ते तेल ओले कर. काही कपडे काढू, कपडे काढू नका तुम्ही, सुकून इथंच जातो. म्हणजे आमची गोष्ट करत तुमची नाही. घासून द्या रे बाहेर. अरे साबण आणली काय? आपण खायले उलट वाजायला. जसं भुरभुर गंगे जसं म्हणतो आपण, तशा प्रकारे इथं असं आंघोळ करून घ्यावं लागतं. जय बोले, जय बोले गंगे. थंडी जर घ्यायची असेल तर उडून करावं लागते. बोला हर हर महादेव. यावर्षी लग्न आता खतरनाक निंदे खाली तर बघ ना, तू दाखवून खाली तर बघ. काय होळी आहे का? काढ रे तू. बसतो मी इथं. हा बोलला तो बाय टाकरे पाणी. हर हर महादेव. अंतर म्हणतात शैतानी कोपडा, अंतर म्हणतात शैतानी कोपडा, सब निघून जा इथं. बिझनेस ठेवू ना, कोणी घातला होत नाही ना. राहू दे ना मग मोबाईल त्याचा. वगैरे पूजेचं घ्यायला लागते, प्रसाद न्यावं लागते, नारळ बॉटल द्यावं लागते का पैसे वगैरे इथं? अच्छा, याचे द्यावं लागतं. ठीक आहे, एकच द्या, एकच. हा गाईज, जसं की आम्ही पूर्णपणे आंघोळ वगैरे सुद्धा केलेली आहे आणि हा प्रसाद सुद्धा केलेला आहे, घेतलेला आहे. आतमध्ये जावं लागते आपल्याला, आतमध्ये जावं लागतं. हे बघा, आम्ही जातो आतमध्ये. हर महादेव. गाईज, अशा प्रकारे अशी गुफा आहे आणि त्या गुफेद्वारे अंदर असं आतमध्ये आपल्याला जावं लागतं.
अरे मोबाईल आमचं काढून घे ना. ते काका म्हणत आमचा व्हिडिओ काढून घ्या म्हणून व्हिडिओ काढवतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ते अशा प्रकारे ग्रुप आहे गाईच. तू माझ्या माघार आहे. पॅन्ट वरत करून काय समोर पाहिजे काय आहे, काय आहे पाणी आहे. पाणी. मग एवढं पाणी येते एवढं पॅन्ट वर करशील. हा गाईज अशा प्रकारे इथे बघा, इथे पाणी तुम्हाला दिसत असेल. कॅमेरा वरतो ठेवला काय करणार पाण्यात काय काय माहिती तुले माझ्यात तो दे मी पकडतो लागलं कसे बे घेपडे आले तुम्ही. एक एक पाय घेऊन जायला लागते. थांब आता तिथं हालून राहायला. हो तर आपले पाहून खाली अजून अभि तू थांब तिथं. मोबाईल विचार मोबाईल वरती ठेवला. गाईज बघू शकत आहे ना. तेवढंच पाणी आहे. बेस अजून आहे खाली. हा पाय आहे का अजून. बरोबर आहे. ठीक आहे. हर हर महादेव. चला रे. पायऱ्या देऊ पाहून पाहून हे चढलं. महादेव. हे अशा प्रकारे आपण असं वरती इथं तर लाईन डोक्यावर बसवलं. हात देतो माय. नाही हाताला हात पाहिजे. हा गाईज आम्ही आलेलो आहे, पूर्ण सक्सेसफुली पार केलेला आहे. हे बघा पिंड आहे. हर हर महादेव. बोला गाईज कमेंट मध्ये तुम्ही लिहून द्या हर हर महादेव म्हणून. पाणी आहे का रे त्याच्यात थोडस. हा ठेव जर माझ्यासाठी. नमः शिवाय. महादेव. महादेव. नमः शिवाय. लंबा
हा गाईस खूप छान असं दर्शन झालेलं आहे. त्यांनी इच्छा मागितली आहे. पोचायला लागणार पाहिजे. प्रथम विद्यालयात पाय रे बाई मोठं तो बाई इथून पुढे जातोय ते बंद वाटतं की. हा गाईज अशा प्रकारे आम्ही खूप छान असं दर्शन झालेलं आहे. हा बोला हर हर महादेव. हर हर महादेव. आतमधून आल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे इथे असं वरती जावं लागतं दर्शन करण्याकरिता. आणि सर्वजण असं मस्त छान असं वातावरण होतं आतमध्ये आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला सर्वांना. चलो. हा गाईज जसं की इथे बघा खूप छान असे लोक मिळालेले आम्हाला इथे दर्शन करण्याकरिता. आणि सगळेजण म्हणूया श्री शिवाय नमस्तुते. अमरावतीच्या ब्लॉगर मध्ये श्री शिवाय नमस्तुते. हर हर महादेव. चला. काकाचा खूप आग्रह होता भेल खाऊन जा भेल खाऊन जा म्हणून आम्ही भेल खाऊन आलो इथून. आक्रमण तर म्हणता. आक्रमण. हॅलो गाईज जसं की बघू शकत आहे खूप छान असं आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि माथ्यावर असं टिक्का सुद्धा लावलेला आहे आणि चंदनाचा टिक्का. आणि खूप छान अशी आम्हाला इथे भेल सुद्धा मिळालेली आहे. काकाने खूप मनापासून भेल सुद्धा दिली आणि काही सबस्क्रायबर सुद्धा आम्हाला मिळालेला आहे. त्यांनी खूप आग्रह केला आमच्या व्हिडिओ काढा आणि त्यांना चॅनलचं नाव सुद्धा सांगितलं. गाईज त्याच्याचसोबत तुम्ही सुद्धा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि लवकरात लवकर शेअर केला की तरी चालेल व्हिडिओला.